आज आपण मॉडेल क्वेश्चन पेपर 2 बघणार आहोत. हा पेपर आहे 1 एप्रिल 2019 चा. प्रश्न पहिला असा आहे, व्हेन प्रोपोर्शनेट चेंज इन प्राइस इज इक्वल टू प्रोपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ऑफ एनी कमोडिटी देन सच डिमांड इज कॉल्ड. उत्तर ए आहे युनिटरी इलास्टिक डिमांड. क्वेश्चन नंबर 2 आहे, अदर थिंग्स रिमेनिंग द सेम द लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दॅट. उत्तर आहे ह्याचं बी आणि ते आहे द हायर द प्राइस द लोअर द क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे प्राइस जर वाढलं तर डिमांड कमी होते, क्वांटिटी डिमांडेड कमी होते. हे बाजारचा नियमच आहे. पण हा नियम कशात आहे? लॉ ऑफ डिमांड मध्ये आहे. लॉ ऑफ डिमांड आणि आणखी एक दुसरा लॉ आहे लॉ ऑफ सप्लाय असा काहीतरी आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, द मार्केट विच हॅज ओनली वन सेलर सेलिंग ए होमोजिनियस प्रोडक्ट टू मेनी बायर्स इज नोन ॲज. उत्तर आहे याचं ए मोनोपोली. हाच प्रश्न मागल्या पेपरमध्ये पण होता. क्वेश्चन नंबर 4 आहे, डॅश डॅश इज रिगार्डेड ॲज द रिवॉर्ड फॉर एंटरप्रेन्योर. याचं उत्तर आहे सी प्रॉफिट. मग कोणते रिवॉर्ड नाहीत एंटरप्रेन्योरसाठी? रेंट नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, कॅपिटल नाही. प्रॉफिट हा एंटरप्रेन्योरला मिळालेला रिवॉर्ड आहे. क्वेश्चन नंबर 5, the factory at which 1 unit of currency is used to purchase domestically produced goods services within a given time period is known as. याचं उत्तर आहे ए velocity of money. या दुसरे उत्तर पण आहेत पण ते लागू होत नाहीत. स्पीड ऑफ मनी, मोमेंट ऑफ मनी, काउंट ऑफ सर्क्युलेशन ऑफ मनी. हे काउंट ऑफ सर्क्युलेशन कधी कधी आपल्याला जवळचं वाटतंय पण ऍक्च्युली व्हेलॉसिटी ऑफ द मनी, पैसा किती स्पीडनं मार्केटमध्ये फिरतो ह्याच्यावर त्याचं हे डिपेंड असते. फ्रिक्वेन्सी ऑफ द ॲट विच द 1 युनिट ऑफ करन्सी यूज्ड टू परचेस डोमेस्टिकली प्रोड्यूस्ड गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन अ गिवन टाइम पिरियड इज नोन ॲज व्हेलॉसिटी ऑफ मनी. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॉज ऑफ डिमांड पूल इन्फ्लेशन. डिमांड पूल इन्फ्लेशनचं कारण पैकी कोणतं कारण नाही आहे? नाही असं म्हणलेलं आहे. याचं उत्तर आहे सी इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट्स. म्हणजे इंटरेस्ट रेट जरी वाढले तरी तुमच्या ह्या इफेक्ट डिमांड पूल इन्फ्लेशनवर इफेक्ट होत नाही असा त्याचा अर्थ आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कॉज ऑफ डिमांड पूल इन्फ्लेशन. डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे मागणी जास्त वाढली की महागाई वाढते. एखाद्या वस्तू जर स्कॅर्सिटी झाली बाजारामध्ये, कमी असल्या वस्तू की त्याचं डिमांड वाढते. डिमांड वाढलं की त्याची इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट वाढतो म्हणजे व्याजदर वाढतो. 7 नंबरचा प्रश्न, इफ ए पर्सन हॅज अन इन्कम ऑफ ₹30,000 अँड हिज कन्झम्पशन इज ₹10,000 then his propensity to save. ह्याच्यामध्ये आपण 2 उत्तर काढू पुन्हा. सेव्ह इज सेव्हिंग साठी 0.666 0.666 किंवा 0.7. हे कसं आलं? 200 भागिले 3,000, 2000 भागिले 3,000 0.66. आणि हेच जर प्रश्न असं विचारला तर सेव्हच्या ऐवजी इफ द पर्सन हॅज अन इन्कम ऑफ 30,000 हिज consumption is 10,000 then his propensity to spend म्हणजे खर्च करणे is 0.333. हे कसं आलं? 10,000 भागिले 30,000 असा त्याचा अर्थ आहे. हाच प्रश्न 30,000च्या ऐवजी 3,000, 10,000च्या ऐवजी 1,000 जरी दिला तर सेव्ह 0.66 आणि स्पेंड 0.33 हे उत्तर आहे. परीक्षेत उलट येऊ शकते.
आता 8 नंबरचा प्रश्न आहे, इन्व्हेस्टमेंट डज नॉट डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द डॅश डॅश. उत्तर आहे बी, लेवल ऑफ इन्कम. याचा अर्थ काय होतो, इन्व्हेस्टमेंट डज नॉट डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द लेवल ऑफ इन्कम. खर्चाच्या प्रमाणावर, उत्पन्नाच्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट, खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ही डिपेंड करते असं म्हणणं आहे. उत्पन्न जरी वाढलं तरी गुंतवणूक होईल किंवा नाही सांगता येत नाही. म्हणजे जे दुसरे उत्तर दिले आहेत ते जे की लागू होत नाहीत. पॉप्युलेशन ग्रोथ आपल्याला ते बरोबरच वाटतंय, प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी बरोबरच वाटतंय, एक्सपेक्टेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर बरोबरच वाटते. पण खरं उत्तर कोणतं आहे, इन्व्हेस्टमेंट डज नॉट डिपेंड सिग्निफिकंटली अपॉन द लेवल ऑफ इन्कम. म्हणजे बाकीचे डिपेंड होत असेल असा त्याचा अर्थ होईल. पॉप्युलेशन ग्रोथवर इन्व्हेस्टमेंट डिपेंड करते, प्रोग्रेस ऑफ टेक्नॉलॉजीवर इन्व्हेस्टमेंट डिपेंड करते, आणि एक्सपेक्टेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर त्याच्या ज्या अपेक्षा आहेत उद्योजकाच्या त्याच्यावर देखील इन्व्हेस्टमेंट डिपेंड करते असं बी होऊ शकतो प्रश्न. ऑल ऑफ द अबोव्ह एखादी प्रश्न ह्या 4 नंबरच्या ऐवजी सॉरी बीच्या ऐवजी जर खाली ऑल ऑफ द अबोव्ह जर दिलं तर हा प्रश्न उलटा होऊ शकतो. पण या ठिकाणी आपण टाइमिंग का करू, आपण इन्व्हेस्टमेंट ही लेवल ऑफ इन्कम वर डिपेंड राहत नाही, संपला. When economic activities goes unreported or not measured by society's current techniques to monitor economic activity, it falls under dash dash. उत्तर आहे सी, पॅरलल इकॉनॉमी. प्रश्न काय आहे, when economic activities go unreported, पैशाचा व्यवहार होऊ नाही पण शासनाच्या ह्याच्यात नोंद होत नाही, ती अनरिपोर्टेड होला, ऑर नॉट मेजर्ड, मार्केटमध्ये किती ट्रान्झॅक्शन होले, किती खाल्यावर होले मार्केट, हे जर शासनाच्या ह्याच्यात नोंद होत नसेल तर त्याला मेजर्ड बाय सोसायटीज करंट टेक्निक्स टू मॉनिटर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज इज फॉल्स अंडर पॅरलल इकॉनॉमी. पॅरलल इकॉनॉमी म्हणजे ही ऍक्च्युअली मार्केटमधला काळा बाजार जो असतो, काळा पैसा जो म्हणतो आपण, जे टॅक्स न पे करण्यात चाललेले उद्योग असतात त्याला आपण पॅरलल इकॉनॉमी म्हणतो. 10 नंबरचा प्रश्न बघा, व्हेन वी टेक द सम टोटल ऑफ व्हॅल्यूज ऑफ आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन द कंट्री विदाउट ऍडिंग नेट फॅक्टर इनकम्स रिसिव्ड फ्रॉम अब्रॉड, द फिगर सो ऑब्टेन्ड इज कॉल्ड. उत्तर आहे सी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. प्रश्न कसा होता, व्हेन वी टेक द सम total of values of output of goods and services in the country without adding net factor income received by the abroad, the figure of so obtained is called as gross GDP असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हे फक्त देशांतर्गत जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे, जे उत्पन्न आहे ते त्याच्यावरच डिपेंड करते. 10 नंबरच्या नंतर 11 नंबरचा प्रश्न बघा, इन डबल एंट्री सिस्टम अकाउंट्स, इन डबल एंट्री सिस्टम्स अकाउंट्स आर प्रायमरीली क्लासिफाईड इनटू डॅश डॅश. उत्तर आहे डी, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. वैयक्तिक अकाउंट व अवैयक्तिक अकाउंट ह्याच्यामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. द डबल एंट्री सिस्टम अकाउंट्स आर प्रायमरीली क्लासिफाईड इनटू पर्सनल आणि इम्पर्सनल. इन नाही, IMPERSONAL, इम्पर्सनल अकाउंट, वैयक्तिक व अवैयक्तिक. आता वैयक्तिक मध्ये कोणते, तर स्वतःचं अकाउंट आहे एखाद्या नावानं असलेलं. इम्पर्सनल म्हणजे जनरल अकाउंट्स जे ट्रेडिंग मध्ये वापरले जातात. आता ह्याच्यानंतर हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. ह्याच्यामध्ये दुसरे आहेत, रेशिओ अँड गिव्हिंग अकाउंट, इन्कम एक्सपेन्सेस अकाउंट, रिअल अँड नॉमिनल अकाउंट, असे 3-4 प्रकार दिले. आपल्याला ते वाटू शकतात, पण पर्सनल आणि इम्पर्सनल अकाउंट हे डबल एंट्री सिस्टीम अकाउंट्स म्हणून क्लासिफाय होतात. आणि ह्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये काय येतात, रिअल आणि नॉमिनल अकाउंट ह्याच्यामध्ये येतात पर्सनल अकाउंट मध्ये आणि इम्पर्सनल अकाउंट मध्ये. 12 नंबरचा प्रश्न, फॉर ए रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन कंपनी विच ऑफ द फॉलोइंग इज
नॉट पार्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. उत्तर याचं सी, कॅश डिपॉझिटेड इन द बँक. त्याचा अर्थ काय होतो? फॉर ए रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन कंपनी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ द प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. आता कोणते आहेत ते आपण पुन्हा बघूया. पहिल्यांदा बघूया कॅश. एखाद्या बँकेत आपण जे कॅश डिपॉझिट करतो हे त्याच्यामध्ये जे आहे ना प्रॉफिट लॉस मध्ये येत नाही. मग आता येते कोणतं? रेव्हेन्यू फ्रॉम अपार्टमेंट सेल्स. अपार्टमेंट विकल्या, पैसे आले, तर ते तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला जातात. 2 नंबर आहे कॅश इंटरेस्ट पेड टू लेंडर्स. सावकारांचे देणे जे आहेत त्याचे व्याज दिले ते देखील लॉस प्रॉफिटला जाते. आणि डिप्रिशिएशन एक्सपेन्स. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा. घसारा जे खर्च आहे डिप्रिशिएशन एक्सपेन्स देखील लॉस प्रॉफिटला जाते. कधी कधी हा प्रश्न वरचे हे तिन्ही देऊन खाली ऑल ऑफ द अबोव जर केलं तर आपल्याला हे प्रश्न वेगळा होऊ शकतो. इथं काय वाटलंय? नॉट पार्ट ऑफ द प्रॉफिट लॉस अकाउंट म्हटल्यामुळे कॅश डिपॉझिट इन द बँक फक्त एक काम तो आपण तिथं लॉस प्रॉफिट एंट्री नाहीच, ते एक घटना म्हणलं जात त्याला. 13 नंबर, डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट कॅन बी क्लासिफाईड ॲज मार्जिन पर युनिट. याचा अर्थ काय होतो? उत्तर आहे हे ए, कॉन्ट्रीब्युशन. डिफरन्स बिटवीन selling price and variable cost per unit can be classified as contribution margin per unit. इथं ग्रॉस येईल, नेट आहे, प्रॉफिट आहे. आपण गडबडमध्ये ग्रॉस देखील लिहू शकतो किंवा नेट लिहू शकतो. ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन आहे. डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राइस अँड व्हेरिएबल कॉस्ट. ऍक्च्युअली सेलिंग प्राइस हे व्हेरिएबल कॉस्ट पेक्षा जास्त असते. व्हेरिएबल कॉस्ट ही कॉस्ट एन्कर्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग असते. त्या दोन्हीतला फरक म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन आहे. बर, 14 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश कॅन बी filed in the court of law for the violation of directive principles of state policy given under the Constitution of India. हे जो उत्तर काय? डी आहे, नो ऍक्शन. उत्तर प्रश्न मग कसा राहील? नो ऍक्शन कॅन बी फाइल्ड इन द कोर्ट ऑफ लॉ फॉर व्हायोलेशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. डायरेक्टिव्ह म्हणजे मार्गदर्शक तत्वाचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याला तुम्हाला कोर्टामध्ये कुठली ऍक्शन घेता येत नाही. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे घटनेनं दिलेले तुम्हाला निर्देश आहेत. एखाद्याने त्याचं उल्लंघन केलावी तरी देखील त्याच्यावर असे कुठलं रिट, सिव्हिल सूट, क्रिमिनल केस ऍक्ट करतात नाही. नो ऍक्शन. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे मार्गदर्शक तत्व असतात. म्हणून हे प्रश्न कसा आहे बघा. नो ऍक्शन can be filed in the court of law for violation of the directive principles of state policy given under the Constitution of India. हे प्रश्न पाठ करायला पाहिजे. 15 नंबरचा, which of the following is not requirement of a contract. उत्तर काय आहे? डी, adequate consideration. हे प्रश्न तिकडे पण आलेला आहे. which of the following is not a requirement of a contract. एखाद्या कॉन्ट्रॅक्टची रिक्वायरमेंट आहे ही adequate consideration लागू होत नाही. मग आहे कोणते बाब म्हटलं जर विचारलं तर कॉम्पिटंट पार्टी, फ्री कन्सेंट, लिगल ऑब्जेक्टिव्ह. हा प्रश्न सेम प्रश्न मागे रिपीट झालेला आहे. 16 नंबरचा प्रश्न. परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज वन ऑफ द मेथड टू डॅश डॅश. उत्तर आहे डी, डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हे प्रश्न रिपीट झालेला आहे, त्या पेपरमध्ये पण आहे, तिकडल्या ह्याच्यात पण. परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज वन ऑफ द मेथड टू डिस्चार्ज द कॉन्ट्रॅक्ट. आणि नाही कोणतं मग क्रिएट ए न्यू कॉन्ट्रॅक्ट, सेट असाइड अ कॉन्ट्रॅक्ट, मेक अ कॉन्ट्रॅक्ट वाईज. 17 नंबर. ए कॉन्ट्रॅक्ट टू परफॉर्म, टू प्रॉमिस और डिस्चार्ज द लायबिलिटी ऑफ थर्ड पर्सन इन केस ऑफ डिफॉल्ट इज नोन एज. उत्तर बी आहे, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. याचा अर्थ काय होतोय? ए कॉन्ट्रॅक्ट टू परफॉर्म द प्रॉमिस और डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ ए थर्ड पर्सन, म्हणजे एखाद्या माणसाची गॅरंटीने घेतलेली गॅरंटी असते, त्याचा अर्थ तो आहे.
इन केस ऑफ डिफॉल्ट इज नोन एज कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. गॅरंटर होणे. नाही कोणतं? कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमिनिटी, कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट, कॉशी कॉन्ट्रॅक्ट. परीक्षेत आपल्याला काय वाटतं? कॉन्टिंजंट आणि कॉशीचा अर्थच माहीत नसल्यामुळं हे पण असतील असं वाटतंय. पण एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाची एखाद्यानं जर गॅरंटी घेतला, त्या गॅरंटीला तो बांधित असतो, म्हणून त्याला काय म्हटलं असतं? कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, गॅरंटर. बस. 18 नंबरचा प्रश्न. ए ओज, OWS, ओज मनी टू बी. ओज म्हणजे देणे किंवा घेणे. ए ओज मनी टू बी, बी कॅपिटल बी, अंडर द कॉन्ट्रॅक्ट. इट इज अग्रीड बिटवीन A, B and C that B shall henceforth accept C as his debtor instead of A. Which the following statement is true? प्रश्न थोडा उत्तर ह्याचे ये आहे. Now B can claim payment to C. थोडा हे लॉजिकचा प्रश्न आहे बघा. A owes money to B under the contract. ओज म्हणे, ओज घेणे का देणे? A owes money to B under the contract. It is agreed between A, B and C that B shall henceforth accept C as his debtor. Instead of A. Of the following statement is true. आता इथं का झालं बघा, ओज म्हणजे घेणे. एने बी कडून पैसे घेतले, म्हणजे ए आणि बी मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. आता पुढे अग्रीमेंट का झाला बघा. ए, बी आणि सी मध्ये एक अग्रीमेंट झालेला आहे. दॅट बी शॅल हेन्सफोर्थ एक्सेप्ट सी. बी ना आता इथून पुढे जे आहे ना, सी ला एक्सेप्ट केलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे त्याची. ऍज हिज डेप्टर, म्हणजे बीचा डेप्टर म्हणजे बीचा कर्जदार कोण झाला? सी झालाय. इन्स्टेड ऑफ ई, म्हणजे सीने काय केली? एची गॅरंटी घेतली. कोणाकडून? बी कडून. बाबा ए जर नाही दिला तुझे पैसे तर मी देणार. आता सी झाला, थर्ड पार्टी झाला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? इथे पॉइंट क्लिअर झाला. वामन सावरे ए, बाबू पाटील बी आणि शंकर बागवाले सी. शंकरनं म्हटला भाऊराव वामनराव नाही दिली तर मी तुमची देणार. म्हणजे ए वामनराव, बी बाबूराव आणि सी शंकरराव. आता इथं पुढे प्रश्न कसा आहे बघा. ह्याचं उत्तर आहे ए. नाव बी कॅन क्लेम पेमेंट फ्रॉम सी. बरोबर आहे. तर बीला एला मागायचा अधिकारच नाही, सी कडूनच घ्यावं लागेल. बी कॅनॉट क्लेम पेमेंट टू सी, चुकीचं आहे. बी कॅन क्लेम पेमेंट टू ए ओनली, नो, चुकीचं आहे. बी कॅनॉट क्लेम पेमेंट टू आयदर ए ऑर सी, हे बी चुकीचं आहे. चुकीचं. बरोबर कोणतं आहे? बी आता इथून पुढे सी लाच पैसे मागणार. बाबूराव टू शंकरराव. 19 नंबरचा प्रश्न आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे. इथं आपण स्टॉप करूया.